शिर्डी वाया शिबलापूर पानोडी पुणे राज्यमार्गाची दुरवस्था. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. शिर्डी ते पुणे हे अंतर कमी व्हावं आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन राज्यमार्गाचं काम हाती घेण्यात आलं. मात्र याच मार्गावर आता प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. कोट्यवधींचा निधी मंजूर असूनही कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे शिबलापूर ते पानोडी दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचा थैथयाट आणि धुळीचं लोटांगळ पाहायला मिळतंय. नेमका काय आहे हा प्रकार? पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. शिर्डी ते पुणे हा प्रवास आता प्रवाशांसाठी हाडं खिळखिळी करणारा ठरतोय. सध्या राहता ते पानोडी घाट पायथा या 36 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी खर्चून काम सुरू आहे. केलवड, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी आणि शिबलापूर परिसरातून हा मार्ग जातो. मात्र शिबलापूर ते पानोडी घाट या 5 किलोमीटरच्या टप्प्यात प्रवाशांचे हाल कुत्रही खाईना असं झालंय. धक्कादायक बाब म्हणजे 6 महिन्यांपूर्वी हा 5 किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत होता. मात्र नवीन रस्ता करण्याच्या नावाखाली कंत्राटदाराने चांगला असलेला डांबरी रस्ता उखडून टाकला. आज वर्ष उलटत आलं तरी या ठिकाणी ना खडीकरण झालंय ना डांबरीकरण. परिणामी संपूर्ण परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गाड्यांचे सोडा हो, या रस्त्यावरून जाताना आमची हाडं तरी शाबूत राहतील का, असा प्रश्न पडलाय. खड्ड्यांमुळे कंबर दुखून येतेय आणि धूळ इतकी उडते की समोरचं काही दिसत नाही. प्रशासनाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल प्रवाशी ग्रामस्थ करत आहे. या धुळीच्या लोटांगणामुळे रस्त्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना श्वसनाचे विकार जडण्याची भीती निर्माण झालीय. दुचाकी स्वारांचे तर मणके खिळखिळे झाले आहेतच, पण वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही आता आवाक्याबाहेर गेला आहे. खड्ड्यांचा थैथयाट आणि प्रशासनाचा ढिम्म कारभार यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रश्नी पानोडी व परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर हा रस्ता त्वरित दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन आणि रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार याकडे लक्ष देतात की प्रवाशांना असाच धुळीचा धूर भाकावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. झुंजार न्यूज प्रतिनिधी आश्वी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.